गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सुखासारखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय वीर समर्थ. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. मग मला श्रोते कळले पाहिजेत. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, मग हे विचारणारे श्रोते कोण आहेत. तर बघा, श्रोते तुमच्या आमच्या देहामध्येच आहेत. कामना, वासना, ईशना, कल्पना हे सगळे श्रोते आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे सगळे श्रोते आहेत. मग या श्रोत्यांची ओळख आपल्याला आधी घेता आली पाहिजे. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. मग या ग्रंथामध्ये समर्थ बोलले, बघा पाहायला गेलं तर हा दासबोध ग्रंथ, या दासबोधामध्ये 20 दशक आणि 200 समास या दासबोधामध्ये आहेत. आणि समर्थ असं बोलतायत की 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी परिणी आहे जगजीवनी निरंतर. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तेने सायुज्याची वाट गवसेल की. आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असताना करावा खेद भक्तजनी. आत्माराम दासबोध म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे. जसं ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष माऊली आहेत. गाथा म्हणजे प्रत्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. तसं दासबोध म्हणजे प्रत्यक्ष समर्थ आहेत. मी कुठेही गेलेलो नाही. मी या दासबोधाच्या रूपामध्ये मी प्रत्यक्ष दासबोध म्हणजेच मी असं समर्थांना म्हणायचंय. मग बघा, हा दासबोध ग्रंथ जो आहे तो 20 दशक आहे. या दासबोध ग्रंथामध्ये दशक किती आहेत? 20 दशक आहेत. आणि एक दशक म्हणजे काय तर एका दशकामध्ये, दशक कशाला म्हणायचं तर एका दशकामध्ये 10 समास असतात. आता पहिला जो दशक आहे त्याच्यामध्ये 10 समास कोणते आहेत तर पहिल्या दशकामध्ये पहिलाच समास आहे ग्रंथारंभ म्हणजे सुरुवात, मंगलाचरण. त्या समासाला मंगलाचरण पण म्हटलं जातं, ग्रंथारंभ पण म्हटलं जातं. मंगलाचरण. आता पहिलं मंगलाचरण का घेतलं. आपण नेहमी कुठल्याही कार्याला सुरुवात करताना अगोदर गणेश पूजनी करतो. मग इथं गणेशोत्सव दुसरा समास आहे समर्थांचा आणि पहिला समास मंगलाचरण का घेतला तर याचं कारण असं की हा पूर्ण दासबोध ग्रंथ, या पूर्ण दासबोधामध्ये काय काय आहे हे सांगणारा हा समास आहे. म्हणजे या समासामध्ये असं सांगितलंय समर्थांनी की पुढे अख्खा दासबोध कसा असणार आहे हे या मंगलाचरणामध्ये सांगितलंय. आणि दुसरी गोष्ट, मंगलाचरण सुरुवातीला का तर कुठल्याही ग्रंथाची सुरुवात करताना आधी
आपलं आचरण मंगल पाहिजे. बघा, ग्रंथाला अगदी स्पर्श करायचा असेल तर आपण आंघोळ करून हे करून कुठेही न शिवता न लागता आपण ग्रंथाला स्पर्श करतो आणि वाचतो. तसं आपल्याला अंतर्बाह्य सूचित याचा अर्थ मंगलाचरण. मग बघा, या मंगलाचरणामध्ये समर्थांनी पहिला समास जो दिला तो मंगलाचरणाचा आहे. दुसरा आहे तो गणेश स्तवन आहे. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका ज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तवे करावे मजवाक शून्यासी वधवावे कृपा कटाक्ष करुणी तुझेनी कृपेचे निवळे उतरती भ्रांतीची पडळे आणि विश्व भक्षक काळे दास्यत्व कीजे. असा हा गणेश स्तवन दुसरा घेतला. तिसरा जो घेतला तो शारदा स्तवन. ओम आता वंदू वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता महामाया. काय म्हटलं समर्थ? शब्दमूळ वाग्देवता. शब्दाचं मूळच ही महामाया आहे. शब्दमूळ वाग्देवता महामाया. बघा, चौथा समास घेतला तो सद्गुरु स्तवन आहे. चौथा समास कुठला आहे? सद्गुरु स्तवन. मग सद्गुरु स्तवन मध्ये समर्थ काय म्हणतात? आता सद्गुरु वर्णवेना. सद्गुरूंचं वर्णन करू शकत नाही हो. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्श शकेना ते स्वरूप मजा ज्ञाना काळे काळे नकळे नकळे नेती नेती ऐसी बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. श्रुतीलाही सद्गुरु स्वरूप कळलं नाही तर मला कसं कळेल. असा हा सद्गुरु स्तवन चौथा आहे. पाचवा समास आहे तो संत स्तवन आहे. मग आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयेचनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. हे गुप्त धन गुह्य ज्ञान कोणामुळे आपल्याला प्राप्त झालं तर ते संत सज्जनांमुळे झालं. म्हणून हा पाचवा जो आहे तो संत स्तवन आहे. सहावा घेतला श्रोते स्तवन. मग श्रोते स्तवन मध्ये सुद्धा समर्थ काय म्हणतात की आता वंदिन श्रोते जन. आता वंदू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुण संपन्न सत्यवादी. तसे आहेत श्रोते विरक्त योगी गुण संपन्न सत्यवादी. आता वंदू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुण संपन्न सत्यवादी. पुढे सांगितलं कवेश्वर स्तवन. सातवा जो दिला तो कवेश्वर स्तवन दिला. आता वंदू कवेश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. काय सांगितलं की हे परमेश्वर वेदावतारी आहे आणि हे शब्द सृष्टीचे ईश्वर आहेत. बघा, आता वंदू कवेश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. आता आठवा समास दिला सभास्तवन. मग सभास्तवन मध्ये समर्थ काय सांगतात की सभेला पण वंदन का करायचं. सभानायकांनी सभेला पण वंदन का करायचं? कारण सभेमध्ये सगळे श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. सगळे श्रोते जे बसलेले आहेत ते जगदीश मूर्ती आहेत. ती भगवंताच्याच मूर्ती आहेत. एकलाचे नटे परोपरी नटनाट्य कळा कुसरी त्याविना नाही. एकलाच बहुनाट्य करी एकलाच नटे परोपरी. मग हा भगवंतच सगळीकडे भरून उरलेला आहे. प्रत्येक देहामध्ये तोच आहे. म्हणून सभेला वंदन आहे. मग ही सभा सगळी आहे तर ह्या सभेला पण समर्थांनी वंदन केलेलं आहे. आता वंदू सकळ सभा जय सभेसी मुक्ती सुलभा जेथे स्वये जगदीश उभा तिष्ठतू भरे. या सभेमध्ये प्रत्यक्ष भगवंत तिष्ठत उभा आहे. कारण भगवंत बघा जिथे 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 म्हणून त्याचं गायन पूजन केलं जातं तिथे तिथे भगवंत सगळ्यांच्या अगोदर आहे. जिथे श्रवण कीर्तन जिथे म्हणून भगवंताचं आहे तिथे तो भगवंत सगळ्यांच्या अगोदर आहे. तिथे नाहम वसामी वैकुंठे. तो काय म्हणतो भगवंत काय म्हणतो मी वैकुंठात नाही. नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदय रहो मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठमी नारदा. माझे भक्त जिथे माझं गायन पूजन करतात तिथे मी कसा आहे नारदा तिष्ठत उभा आहे. नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदय रहो. मग बघायला गेलं तर सभेला स्तवन का आहे तर भगवंत त्या सभेमध्ये तिष्ठत उभा आहे. म्हणून सभेला काय आहे स्तवन. सभेचं पण स्तवन आहे. पुढे दिला परमार्थ स्तवन. मग आता स्तव हा परमार्थ. परमार्थाचं पण काय केलं स्तवन केलं. आता स्तव हा परमार्थ जो साधकाचा निजस्वार्थ. जो साधकाचा निजस्वार्थ ना तरी
समर्थामध्ये समर्थ योग हा. कसा योग आहे हा? समर्थामध्ये समर्थ योग हा. म्हणजे हा योग तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणं म्हणजे आपलं महत्भाग्य आहे. म्हणून आता स्तव हा परमार्थ स्तवन झाल्यानंतर 10वा समास दिला. पहिल्या दशकातला 10वा समास दिला नरदेह स्तवन. मग ह्या नरदेहाचं स्तवन का करायचं? तर या नरदेहाला आल्यानंतरच फक्त भगवत प्राप्ती आहे. हा नरदेहच फक्त भगवंताच्या पर्यंत आपल्याला पोहोचू शकतो. म्हणून या नरदेहाचं स्तवन करायचं. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थ लावो, तो ते पाववे सिद्धते. जे जे आपण भगवंतासाठी करतो त्याच्या कितीतरी पटीने भगवंत तुम्हा आम्हाला देत असतो. कितीतरी पटीने भगवंत आपल्याला देत असतो. म्हणून काय सांगितलंय बघा. पहिला समास आता आपण बघूया. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. श्रोते कुठले ते कळले पाहिजे. मग श्रोतेत माझ्या आतमध्येच आहे, माझ्या अंतरीच आहे. मग त्या श्रोत्यांची ओळख मला घेता आली पाहिजे. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. आपण कुठेही गेलो ना तरी पहिली प्राप्ती बघतो. कुठेही जाऊ, आपण एखाद्या मंदिरामध्ये जर का काही कार्यक्रमासाठी आपण जायचं म्हटलं तरी आपण काय म्हणणार की तिथं महाप्रसाद आहे ना. महाप्रसाद असेल तर मी मंदिरात जाईल. मला प्रसाद काय मिळेल तर मी तिथे जाईल. म्हणजे जिथे मला काहीतरी मिळेल तिथे मी जाणार. जनाचा लालची स्वभाव आरंभीचं म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना. म्हणजे आरंभीच जनाचा कसा लालची स्वभाव आहे. लालची काहीतरी मला मिळेल ना तिथे मी जाणार. जनाचा लालची स्वभाव. म्हणून श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. श्रवण केल्याने काय प्राप्त आहे, मला काय मिळणार आहे. ऐकल्याने मला काय मिळणार आहे. मला मिळणार असेल तर मी नक्की ऐकेल. हो, पुढे सांगितलं ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. हा ग्रंथ कुठला आहे तर दासबोध आहे. आणि या दासबोधामध्ये गुरु शिष्यांचा संवाद आहे. येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. इथे भक्ती मार्ग कसा आहे, विशद आहे. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार करून पाही म्हणजे कळे. एकाच्या विचारामध्ये मला येता आलं पाहिजे. एकाच्या विचारामध्ये जर का मी नाही आले तर मला अनेक काय करतील, अनेक माझ्या देहाला नेऊन कुठे बुडवतील तर पाताळामध्ये बुडवतील. आणि हे अनेक माझ्या अंतरी आहेत. अनेक मला बाहेर कुठे शोधायचे नाही. आणि माझ्या अंतरीतले अनेक जे आहेत तर तेच परत 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 समर्थ आपल्याला सांगतात. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, कामना, भावना, ईशना, वासना, कल्पना, असूया, हे सगळे माझ्या देहातले अनेक आहेत. आणि हे मला नको 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 ते माझ्याकडनं कर्म करून घेणारे हे आहेत. लोभ आला, कार्य करून गेला, शिक्षा देहाला झाली. कामाला कार्य करून गेला, शिक्षा देहाला झाली. प्रत्येक विषय कार्य करून जातो, शिक्षा देहाला होती. बघा आता देहातनं जर का उत्तम कर्म तुम्ही आम्ही नाही केली तर शेवटची अवस्था काय माहितीये का, ज्या वेळेला एखादा पुण्यात्मा देह सोडून जातो आणि एखादा पापात्मा देह सोडून जातो, ज्या वेळेला दोघांचे देह स्मशानामध्ये आहेत, तो आत्मा देहातला निघून बाहेर निघून तो आत्मा त्या देहाला प्रदक्षिणा घालतो. ज्याच्या देहामधला पुण्यात्मा आहे त्याला तो आत्मा प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा घातल्यानंतर त्या देहाला नमस्कार करतो आणि तिथनं जातो. आणि जो पापात्मा आहे तर तो काय करतो, प्रदक्षिणा घालतो आणि लाथ मारून तिथनं थुंकून जातो त्या देहावर. तर तसं का करतो तो आत्मा, तर तो आत्मा काय म्हणतो की अरे हाच देह तुला मिळाला होता मला माझ्या ईश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी, मला त्या ईश तत्वामध्ये मिळवण्यासाठी, पण तू नरदेह मिळून सुद्धा तू मला पुन्हा फिरायला लावलंस. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, या अवस्थेमध्ये तू मला पुन्हा 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 घातलेला आहे. त्यामुळे तो बघा त्या देहाला लाथ मारून जातो. म्हणून काय सांगितलंय की ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. इथं बोलला विशद भक्ती मार्ग. कसा मार्ग आहे इथं, हा विशद भक्ती मार्ग आहे. काहीच लागत नाही, फक्त भगवंताचं मुखामध्ये नाम घे. नाव घ्यायला काय लागतंय हो. कबीर महाराज काय म्हणतात,
बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरिनाम की. खेतीच कशाची कर, तर हरिनामाची खेती कर. बघा काय लागतंय, भगवंताचं नाव मुखामध्ये घ्यायला काय लागतंय. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. आणि हरिनामाची खेती कर म्हणून सांगितलंय. बघा आता हरिनामाची खेती करायची आहे, पण हरिनामाची खेती करायला बैल लागणार. आता मग बैल कुठले, तर बघा आता हे बैल आहे ना, पुढे कबीर महाराजांनी फार सुंदर दिलंय. मन के बैल चो दिसी भटके. तर शेती करायला लागल्यावर जर का बैल उधळायला लागले तर कशी शेती होणार. मन के बैल चो दिसी भटके, रस्सी लगाओ गुरु ज्ञान की, रस्सी लगाओ गुरु ज्ञान की. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. कहत कबीरा सुन भई साधु, कहत कबीरा सुन भई साधु. भक्ति करो हरिहर की, भक्ति करो हरिहर की. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. तर बघा कबीर महाराज पण काय म्हणतात की भगवंताचं अखंड मुखामध्ये नाम घेतलं ना, बाकी काही लागत नाही. मग सांगितलं की नवविध भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. मग याच्यामध्ये काय सांगितलंय, नवविधा भक्ती सांगितली. नवविधा भक्ती आणि ज्ञान, आणि काय सांगितलं, ज्ञान सांगितलं. ज्ञान कधी प्राप्त होईल, अज्ञान बाजूला झाल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि नवविध भक्ती म्हणजे कुठली भक्ती सांगितली, तर श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. मग ही नवविधा भक्ती सांगितली. आणि ही नवविधा भक्ती करण्यासाठी आधी अज्ञान बाजूला झालं पाहिजे. वैराग्याचे लक्षण बोलिले असे. बघा काय सांगितलंय, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. मग काय सांगितलं समर्थांनी की इथे बहुधा म्हणजे पुढे दिलेलंच आहे की कुठल्या कुठल्या ग्रंथांची संमती घेऊन समर्थांनी हा दासबोध ग्रंथ आपल्यासाठी सार काढलेला आहे, हे पुढे समर्थांनी दिलेलं आहे. पुढे सांगितलं भक्तीचे ने योगे देव, निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्रावी ग्रंथी. भक्तीच्या योगातनं निश्चित मोक्ष प्राप्ती आहे, निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. निश्चित या ग्रंथामध्ये सायुज्य मुक्ती ठेवलेली आहे. फक्त तुला सत्संगामध्ये आलं पाहिजे आणि संत संग, बघा सदा संगती सज्जनाची धरावी. अखंड सज्जनाची संगती असेल. श्रीमानाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. मग मनाला काय शिकवणे, तर मनाने काय केलं पाहिजे म्हणून सांगितले पुढे. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. मुख्य भक्तीचा निश्चय. मग मुख्य भक्ती कुठली, शुद्ध ज्ञान कोणतं आणि आत्मस्थिती म्हणजे काय. आम्ही परिस्थितीमध्ये असतो, अखंड परिस्थितीमध्ये. हा आला त्याला परिस्थिती सांग, तो आला त्याला परिस्थिती सांग, माझं असं झालं, माझं तसं झालं, माझं तसं झालं, माझं असं झालं. बघा सगळे लोक ऐकून घेतात, परत आपल्यावर हसतात. पण बघायला गेलं तर परिस्थितीचं निवारण करणारं त्या भगवंताशिवाय दुसरा कोणी नसतो. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधुकांता संपत्तीचे. तर भगवंताशिवाय आपल्याला सोडवणारा कोणी नाही. आणि पुत्र बंधुकांता संपत्तीचे कोण आपलं येऊ. पुत्र माझा आहे का, मुलगी माझी आहे का, पती माझे आहेत का, आई माझी आहे का, वडील माझे आहेत का, हे सगळे माझे आहेत का, ज्यांना मी माझं म्हणते ते सगळे माझे आहेत का. मग याच्यावर समर्थ काय सांगतात की कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ती तू आपुली मानिली कैसी रे पडत मूर्खा. हे पडत मूर्ख लक्षणामध्ये आपल्याला ही ओवी येईलच पुढे.
आणि कर्मयोगे सकळ मिळाली. ही कर्मयोगे सकळ मिळालेली आहेत आणि ह्यांना तू कशी काय आपली म्हणतो, असं भगवंत म्हणतायत. मग या मोहमायेतनं मला माझी सुटका करून घेतली पाहिजे. म्हणून पुढे सांगितलंय शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेस्थितीचा निश्चय, लिप्तपणाचा निश्चय बोलील असे. मग शुद्ध स्वरूप एका भगवंताचं आहे आणि मला त्या भगवंताच्या शुद्ध स्वरूपामध्ये एकरूप होऊन जाता आलं पाहिजे. देव पाहावयासे गेलो आणि देवची होऊन ठेलो. बघायला गेला तर बघा, देव माझा आणि मी देवाचा, असा ज्याचा दृढ निश्चय असेल की देवा भगवंता तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही, या भवसागरातून तरुण जाण्यासाठी अखंड बघा क्षणक्षणी ह्याची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू जर का आपल्याला तरुण जायचा असेल तर क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षणाला माझा वेळ, माझा काळ सार्थकी लागलाय का, याची मला बघा प्रत्येक क्षणाला मला याची जाणीव पाहिजे की हा काळ माझा सार्थकी लागलाय का, हा काळ माझा सार्थकी लागलाय का. कारण एकदा समय टळून गेला तर तो परत मागता येणार नाही. म्हणून सांगितलं मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोललेला असेल. जीव आणि शिव वेगळे नाही. जो जीव आहे तोच शिव आहे, जो शिव आहे तोच जीव आहे. मग हा मुख्य देवाचा निश्चय आणि मुख्य भक्ताचा निश्चय. मग जो भक्त आहे, जसा जीव शिव वेगळे नाही तसं भगवंत आणि भक्त सुद्धा वेगळे नाही. बघा, विटेवरचा पांडुरंग आणि तुकोबाराय वेगळे नाही. विटेवरचा पांडुरंग आणि ज्ञानेश्वर माऊली वेगळे नाही. बघा, तो धनुष्यधारी राम आणि समर्थ वेगळे नाही. देव आणि भक्त वेगळा नाही. म्हणून काय सांगितलंय, मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलील असे. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलीला असे. नाना मत कधी बाजूला होतील तर मुख्य परब्रह्म भेटल्याशिवाय नाना मत बाजूला होणार नाही. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोललेले असते. उपासनेमधनं काय होणार आहे, नाना प्रकारचे कवित्व आणि चातुर्य तुमच्या आमच्या अंगामध्ये प्राप्त होणार आहे. आम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार आहे. पण ते कधी तर उपासना मला रोजची करता आली पाहिजे. दिसा माझी काहीतरी, ते समर्थ म्हणतात, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे, वये श्रेष्ठ रे दास्य त्याचे करावे, बरे बोलणे सत्य जीवी धरावे. नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. काय सांगितले, नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. किती संशय, किती चिंता, किती किंत तुमच्या आमच्या मनामध्ये आहेत, तर ह्या सगळं बाजूला होतं. फक्त एक भगवत चरण जर का आपण दृढ धरले तर. तथापि अवघा दासबोध दशक फुन केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद ते दशकी बोलीला. मग हा दशक फोडून काय केलाय, विशद करून सांगितलेला आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. कशी प्रचिती सांगितली, शास्त्रे सहित सांगितली. नाना ग्रंथांची संमती, हा ग्रंथ जो समर्थांनी दासबोध ग्रंथ जो लिहिलाय ती नाना ग्रंथांची संमती आहे. ज्या वेळेला कल्याण स्वामी आणि समर्थ सज्जनगडावर फेरफटका मारायला जेव्हा बाहेर पडायचे, त्यावेळेला कल्याण स्वामींच्या, समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी, त्यांच्या काखेमध्ये जवळजवळ 10-15 किलोचं ओझं असायचं. का तर समर्थ कुठल्या वेळेला कुठला संदर्भ ग्रंथ मागतील याचा भरोसा नाही. कारण समर्थांचा अखंड अभ्यास चालूच असायचा. नाना ग्रंथांच्या नाना संमती अन्वय म्हणून मिथ्या म्हणता आहे. तथापि अनुभवाचे प्रत्यक्षात हे नाना संमती घेऊन समर्थांनी हा सार रूपी दासबोध ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी, आपल्या कल्याणासाठी, हे जे संतांचे ग्रंथ आहेत हा आपल्यासाठी मोठा धनाचा हंडा आहे, हे आपण कधी विसरू नये. म्हणून सांगितलंय, मत्सरी अशी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्चरती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य.
हे भगवत वाक्य आहे, यथार्थी संशय नाही. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवतम. मग एवढ्या ग्रंथांची संमती या इत्यादी परत म्हटलंय. इत्यादी म्हणजे एवढी फक्त नावं सांगितली. याच्याही अजून ग्रंथ आहेत, पण इथं नावं किती देऊन देणार, म्हणून इत्यादी म्हटलंय. नाना ग्रंथांची संमती, इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ भगवत वाक्य यथार्थ निश्चयशी. हे निश्चित भगवत वाक्य आहे. आणि ज्यांनी दासबोध ग्रंथ भगवत वाक्य मांडलं नाही त्यांनी हे बाकीचे ग्रंथ पण मग बाकीच्या ग्रंथांनाही दूषण लावल्यासारखंच आहे. म्हणून जर का दासबोध ग्रंथ तुम्ही मानत नसाल तर हे वर्ष. दुसरी गोष्ट, समर्थांना नाव ठेवणारीच लोक समर्थांच्या आरत्या म्हणतात. आता पाहायला गेलं तर गणपतीची आरती समर्थांनी रचलेली आहे. लवथवती विक्राळा समर्थांनी रचलेली आहे. सत्राणे उड्डाण ओंकारवदनी समर्थांचं रचित आहे. भीमरूपी महारुद्रा समर्थांचं रचित आहे. मग हे सगळं चालतंय आपल्याला, पण समर्थ नाही चालत. असं चालत नाही हो. मग हे पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे, आपल्या भारतभूमीचं हे वैभव आहे की आपली संतांची भूमी आहे. आपली भूमीच कशाची आहे तर संतांची आहे. आणि 5 पंचप्राण जे आपल्या महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत, जे आपले भारताचे पंचप्राण आहेत, ते पंचप्राण म्हणजे कोण दाखवले तर ज्ञानोबराय, तुकोबराय हे 2 झाले, शांतीब्रह्म एकनाथ महाराज 3 झाले, नामदेवराय 4 झाले आणि समर्थ रामदास स्वामी 5. हे आपले पंचप्राण आहेत. आणि ह्या पंचप्राणातला एक जरी प्राण बाजूला झाला तरी अवस्था काय होईल. म्हणून सांगितलंय काय, ह्यांनी सर्वांनी कार्य अलौकिक केलेलं आहे. तुलना नाही, कोणाचीही कोणाबरोबर तुलना आपण करू शकत नाही. प्रत्येक आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. म्हणून सांगितलंय इत्यादिक नाना ग्रंथ संमतीचं बोलिले येथ भगवत वाक्य यथार्थ निश्चयशी. हे भगवत वाक्य आहे, हे निश्चित मला जाणून घेता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. म्हणून पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे. भगवत वचनावर अविश्वास ठेवणारा पतितच म्हणावं लागेल, पापीच म्हणावं लागेल. मग भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथेचे. इथे भगवत वाक्या विरहित काहीही दुसरं बोललेलं नाही. म्हणून पुढे सांगितलंय पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करे. पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय बोलणं म्हणजे त्या मुंगसाच्या डोक्यामध्ये हांडा घातल्यासारखा आहे. त्या मुंगसाने खरं तर त्या बाळाचा जीव वाचवलेला असतो, पण ह्या आईला वाटतं की त्या मुंगसाने माझ्या बाळाचा जीव घेतलेला आहे आणि रक्त तोंडाला लागले, म्हणून ती पाण्याचा हांडा डोक्यावरचा त्या मुंगसावर घालते आणि त्याला मारून टाकते. पुढे जाऊन बघते तर पाण्याच्या पाशी साप मरून पडलाय आणि बाळ पाण्यात खेळते. मग हेच जर का आधी पाहिलं असतं तर समर्थना काय म्हणायचं की मला पूर्ण बघता आलं पाहिजे, पूर्वग्रह दूषित मला राहून चालणार नाही ना. मग मला आधी ग्रंथ पूर्ण बघता आला पाहिजे, पूर्ण वाचता आला पाहिजे. समर्थांनी काय याच्यामध्ये काय शिकवलंय आपल्याला, काय शिकवण दिली, समर्थांची काय शिकवण आहे. अहो समर्थांनी अगदी लहान होऊन लहान मुलांना बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला, धरा बुद्धी पोटी विवेकी मुले हो, बरा गुण तो अंतरामाजी राहो, बरे दात घासून तोंडा धुवावे, इथपर्यंत समर्थांनी शिकवावं. कळाही न घाणे रडेबा नसावे. बघा ही समर्थांची शिकवण आहे. बघा पुढे सांगतात समर्थ पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण होतो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करे. अभिमाने उठे मत्सर. हा अभिमान फार वाईट आहे. अभिमान सगळी साखळी मागे घेऊन येतो. अभिमानी एकटा कधी येत नाही. अभिमाने उठे मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. एक अभिमान आला ना की त्याच्याबरोबर मत्सर आला, तिरस्कार आला,
आणि मग पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. असा काय येतो, आतमध्ये नासलेला आहे, कामाने क्रोधाने खवळलेला आहे, पण तरी सुद्धा एकदा का तो सत्संगामध्ये आला, एकदा तो भगवत भक्तीमध्ये आला तर त्याच्यामध्ये पालट हा नक्की होणार आहे. वाल्याचा वाल्मिकी जसा झाला तसा प्रत्येक देहामध्ये पालट होणार आहे. जर का भगवत वचन हाती पडलं, भगवत वचन हाती पडलं, झालं जन्माचं सार्थक. म्हणून सांगितलंय, ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. कामक्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताचं पावला मृत्यू राहो. आता असं हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. समर्थ म्हणतात की अभिमान त्यागणं हे कसं आहे, उत्तम उत्तम. आता असं हे बोलणे, आता बाकी सगळं जाऊ दे, पण तो देहातला अभिमान तेवढा त्यागता आला पाहिजे. त्याला तेवढं, तो अभिमान एकदा त्यागला की नाही की मागची साखळी सगळी तुटते. कारण त्या अभिमानाबरोबरच ती साखळी आलेली असते की नाही. अभिमानी उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. मग एकदा अभिमानच त्यागला तर ती मागची सगळी साखळी तुटणार आहे. म्हणून सांगितलंय पुढे, आता असं बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. मागा श्रोते एक शिकले जे ग्रंथी काय बोलिले ते सगळे निरुपले संकळित मार्गे. मागा श्रोते एक शिकले जे ग्रंथी काय बोलिले ते सगळे निरुपले संकळित मार्गे. पहिल्याच ओळीमध्ये जे श्रोत्यांनी विचारलेलं आहे, मागा श्रोती अक्षेपिले, पहिल्याच ओळीमध्ये श्रोत्यांनी जे विचारलेलं आहे की जे ग्रंथी काय बोलले, की या ग्रंथामध्ये काय बोललेलं आहे ते सकळ ही निरोपले संकळित मार्गे. आता ते मी फलश्रुती पुढे सांगतो असं समर्थ म्हणतात. काय सांगतात समर्थ पुढे, आत्ता श्रवण केली याचे फळ. माऊलींनी सुद्धा पसायदानाला सुरुवात करताना आता विश्वात्मके देवे, आता या शब्दाला फार महत्व आहे. त्या आतावर खूप भर दिलेला आहे संतांनी. त्यामुळे आज आत्ता ताबडतोब, मी उद्या भजनाला येईल, मी परवा काकड आरतीला येईल, किंवा मी पुढच्या वर्षी वारीला येईल, किंवा मी अजून कुठं माझं वय झालंय का, अजून म्हातारपणी यायचंय, मग म्हातारपणी आल्यानंतर देवाची भक्ती करू, आता काय गडबड आहे. मग बघा, जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत तरुण जाता आलं पाहिजे. तरुण आहे तोपर्यंत तरुण जाता आलं पाहिजे. म्हातारपणी रामाचं नाव सुद्धा मुखामध्ये घेता येणार नाही. बघा, कुठलेही अवयव आपल्याला साथ देत नाही. त्यामुळे जोपर्यंत राज्य आहे जोपर्यंत सैन्य आहे तोपर्यंत राज्य करता आलं पाहिजे. हे तुमच्या आमच्या देहातलं सैन्य आहे हो. हे सगळं आपली इंद्रिय आहेत ना, हे सगळं आपलं सैन्य आहे. आणि सैन्य आहे तोपर्यंत राज्य करता आलं पाहिजे. म्हणून सांगितलंय पुढे, आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मुळे एकसरा तुटे संशयाचे मुळे एकसरा. मार्ग सापडे सुगम. मार्ग कसा आहे, हा सुगम पंथ आहे. न लगे साधन दुर्गम. कुठलंही वेगळं साधन लागत नाही. फक्त नाम अखंड मुखामध्ये भगवंताचं घेतलं, झालं जन्माचं सार्थक. मग बघा पुढे सांगितलं, न लगे साधन दुर्गम. साईज मुक्तीचे वर्म ठाई पडे. साईज मुक्ती कशी आहे, साईज मुक्ती तू भगवंताच्या चरणापाशी असेल ना तर साईज मुक्ती तुझ्या पायापाशी आहे. भक्तिमुक्ती झाडलोट करतात हरिभक्ताच्या घरी. म्हणून सांगितलंय, नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रचे येथे ज्ञान प्राप्ती. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रचे येथे ज्ञान प्राप्ती. ऐसे फलश्रुती ये ग्रंथी. योगी यांचे परमभाग्य अंगी बाणिते वैराग्य. चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित. योगी यांचे परमभाग्य अंगी बाणिते वैराग्य. चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित. कशा सहित सांगितलंय, चातुर्य विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण. धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. जे भ्रांत अवगुणी अवलक्षण आहेत तेची होती सुलक्षण. कधी, भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर. मग आळसी तेची साक्षती होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गाचे. अखंड जे निंदा करणारे आहेत तेच काय करतात, भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर हात जोडतात, नमस्कार करतात. निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गाची. कारण सारा आसाराची ओळख हळूहळू पटायला लागते आणि
नाशिवंत आणि शाश्वताचीही ओळख हळूहळू पटायला लागते. कधी पटायला लागते? ज्या वेळेला आपण भक्ती मार्गाकडे येतो त्यावेळेला. म्हणून काय सांगितलंय? बद्धाची होती मुमुक्षा, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्ताची पावती मोक्ष भक्ती मार्गे. जो बद्ध आहे तो मुमुक्ष होतोय. बद्ध म्हणजे काय हो? बद्ध म्हणजे बांधला. बद्ध म्हणजे तो सगळ्या गोष्टीला बांधलेला आहे. तो संसाराला बांधलाय, तो मुलाबाळांना बांधलाय, तो त्याची सुटकाच नाही, कारण तो बांधलेला आहे, पूर्ण बांधलेला आहे. बघा तुकाराम महाराज एका देहाला बोलायचे की चला आपण वारीला जाऊ, चला आपण वारीला जाऊ. नाही म्हणायचा, मला नाही हो, मला संसारात अजिबात वेळ नाही, मला बांधलाय हो, बांधलाय. मग तुकाराम महाराजांनी स्वतःला एका झाडाला असं कव मारली, मिठी मारली. झाडाला मिठी मारल्यानंतर मिठी मारून स्वतःच ओरडायला लागले, सोडवा सोडवा सोडवा. आणि तो ग्रस्त समोरून येत होता. तो येत होता म्हणून महाराजांनी हे कृत्य केलं. आता तो समोरून येत होता आणि तो बोलला महाराजांना, अहो महाराज तुम्हीच तर ते मिठी मारली आहे त्या झाडाला, तुम्ही सोडली तर सुटणार आहे. त्यावेळेला तुकाराम महाराज बोलले, अरे मला तुला हेच सांगायचं आहे की हा संसार, तू मिठी मारली संसाराला, तू तुझे हात बाजूला कर, तुझी सुटका होणार आहे. त्यामुळे आपण किती अडकायचं आणि किती संसार माझा माझा माझा, खरं संसारामध्ये कितपत सुख आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुझी शोधून पाहे. म्हणून काय सांगितलंय की बद्धची होती मोक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, भक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, पतितेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवणे मात्रे. प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. बद्धची होती मुमुक्ष, बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष. मूर्ख कशा होत आहेत? अतिदक्ष. बद्धची होती मुमुक्ष. आता मुमुक्ष झाल्यानंतर जरा त्याला समजतंय हो की आता आपण काय केलं पाहिजे. मुमुक्षाला काय कळतंय माहितीये का? मुमुक्षाला कळतंय की आपण अवगुणी आहोत. पण बद्ध अवस्थेमध्ये तो कसा असतो माहितीये? बद्ध अवस्थेमध्ये तो असतो, तो काय म्हणतो, मी कधीच चुकत नाही, माझं कधीच चुकत नाही, माझंच बरोबर असतं. ही बद्ध अवस्था आहे. पण मुमुक्ष काय म्हणतो? नाही, माझंच काहीतरी चुकलं असेल बरं का. मुमुक्ष काय म्हणतो? म्हणे मी अवगुणाची खाणी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्माचे, म्हणे मी भार झालो भूमीसी, या नाव मुमुक्ष. म्हणजे मुमुक्षाला हळूहळू कळायला लागते की आपण काय केलं पाहिजे. नाना दोष ते नासते, पतिततेची पावन होते, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. नाना दोष ते नासती, नाना दोष काय होतात? नासून जातात. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. नाना दोखे देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नाशवती श्रवणे. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे सुखे अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयाशी तेची प्राप्त. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे. मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ काय सांगतायत की जयाचा भावार्थ जैसा, ज्याचा जसा भावार्थ असेल तशीच त्याला काय आहे? प्राप्ती आहे. मग माझा भावार्थ कसा असला पाहिजे? म्हणून समर्थ काय सांगतात की अखंड सर्व सांडून शोधा मजला, ऐसा देवच बोलिला. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. मग माझा देव फक्त भावाचा भुकेला आहे हो. त्याला तुमचा नारळ बाकी काही लागत नाही, नारळ लागत नाही, पेढे लागत नाही, काही लागत नाही. ते सगळं आपण तिथं नारळ फोडतो, आपणच खातो, देवाला पेढे दाखवतो, आपणच खातो. त्याला कुठे काय लागतंय? मग त्याला काय लागतंय की तुझ्या अंतःकरणातला शुद्ध भाव त्याला लागतो. म्हणून देव भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला. म्हणून जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी पुसा, तयाशी तेची प्राप्त. इति